नमस्कार. UGC कायदे आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण आणि खुल्या वर्गातील वर्ग याला विरोध करू लागला. या विरोधाचं नेमकं कारण काय हे अनेकांना समजतच नव्हतं. माझ्यासारख्या अनेकांनी UGCच्या राजपत्राला समोर ठेवून UGCचं राजपत्र ब्राह्मणांसाठी नुकसानदायक नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या व्हिडिओवर देखील मला शिव्या घालणाऱ्या कमेंट्स आल्या. त्याचं कारण काय होतं? का लोकांना या कायद्याचा प्रचंड भय वाटत होतं, तिरस्कार केला जात होता, याचा विचार मीच करत होतो. आणि मला नेमकं कारण सापडलं ते आजच्या तारखेत. कारण ज्या काही ब्राह्मणांच्या विरोधातल्या घटना इतिहासात घडल्या होत्या, त्या घटनांची आठवण आजही ब्राह्मण माणसांच्या मधून निघायला तयार नाही आहेत. आणि तेच भय पुन्हा एकदा वाट्याला येतं का? होता होता राहिलेला वंशविच्छेद पुन्हा होतो का? भारतात आपल्या लेकरांना शिकता येईल का? शिकलेल्या लेकरांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय काम करता येईल का? हेच भय या लोकांच्या मनात होतं. म्हणूनच ते भय व्यक्त होत होतं. म्हणूनच आत्ता ऐकायची आहे 30 जानेवारी 1948 नंतर घडलेली महाराष्ट्रातल्या भीषण नरसंहाराची कहाणी, ब्राह्मणांच्या वंशविच्छेदाची कहाणी. नमस्कार. या धक्कादायक, धकाधकीच्या आणि पेटलेल्या राजकारणातील विषयांच्या गर्दीमध्ये मी आज जरासा वेगळा विषय घेऊन आलोय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण आजचा दिवस तमाम भारतीयांना विसरता येणारा नाहीये. 30 जानेवारी 1948 या दिवशी मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली. नथुराम गोडसे नामक चित्पावन ब्राह्मणाने महात्मा गांधींना गोळ्या घातल्या आणि गांधी शांत झाले. आणि त्याचा बदला नथुराम गोडसेच्या परिवारावर, नथुराम गोडसेच्या यच्चयावत जातीवर घेण्यात आला. गांधींची हत्या ज्या गोळ्यांनी झाली, त्यानंतर एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटात शोभावा त्याप्रमाणे त्या गोळ्यांचे असंख्य तुकडे करून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचा वंशविच्छेद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि तो आजचाच दिवस. 2-3 पिढ्या आधी, 2 पिढ्या, तिसरी पिढी असू शकते अनेकांची, या 2-3 पिढ्या आधी जो ब्राह्मण जातीचा नरसंहार झाला आजच्या दिवशी, त्याच्या आठवणींचा हा दिवस. मंडळी, व्हॉट्सअप, फेसबुक, मेसेंजर, टेलिग्राम या कोणत्याही मोबाईल ॲप्लिकेशनच्या शिवाय 3 ते 4 तासात दिल्लीच्या बिर्ला मंदिरात घडलेल्या घटनेची माहिती मुंबईत पोहोचते आणि मुंबईत त्या भीषण संहाराला सुरुवात होते. यात पहिल्यांदा बळी पडतात ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू नारायणराव सावरकर. नारायणराव सावरकरांना काँग्रेसी गुंडांची टोळी दगडाने ठेचते आणि त्यात जखमी झाल्यावर त्यांचा मृत्यू होतो. इथून सावरकरांना गुंतविण्याचा पहिला प्रयोग सुरू होतो. तुम्ही म्हणाल, काहीच्या काही कुलकर्णी बोलून का सांगतोय? उदाहरणांच्या सहित सांगतो. ही माझी माहिती नाही आहे. म्हणजे मी कुठून तरी काढली आहे. साताऱ्यातल्या कोणीतरी एका गृहस्थानी अग्नितांडव नावाचं पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकातली माहिती मी संकलित करून सांगतोय. नाही, ही माहिती समकालीन लेखकांनी लिहिलेली आहे. एक ब्रिटिश लेखिका आहेत मॉरिस पॅटरसन.
त्यांनी 1968 साली एक उल्लेख केलाय. उल्लेख काय आहे? त्या म्हणतात की साधारण 20 वर्षापूर्वी घडलेल्या गांधी हत्येनंतरच्या घटनांची माहिती हे सरकार देत नाही. 1968ला अस्तित्वात असलेलं सरकार देत नाही. मग सरकार देत नाही, ती माहिती होती तरी कोणती? का सरकार ही माहिती देत नव्हतं? असं काय होतं त्या माहितीमध्ये जे सरकारला द्यावी वाटत नव्हती? म्हणजे आपल्याकडच्या लोकांना भारतीयांनी काय सांगितलंय ते कळायचं लवकर समजत नाही. विदेशी माणसांनी काय सांगितलंय ते लवकर कळतं, म्हणून सुरुवात मॉरिस पॅटरसन पासून करतो. मला तुम्हाला एक 2-3 गोष्टी दाखवायच्यात. सगळ्यात पहिल्यांदा बघा, लिव्हिंग अँड इरा या पुस्तकामध्ये द्वारकानाथ मिश्रा नावाचे राजकारणी व्यक्ती काय लिहितात. ऐकण्याच्या आधी द्वारकानाथ मिश्रा कोण आहेत हे तुम्हाला मला सांगायचं आहे. मध्य प्रांताचे मुख्यमंत्री राहिलेले द्वारकानाथ मिश्रा हे काँग्रेसचे एक मोठे नेते होते आणि काँग्रेसचा नेता आपल्या पुस्तकात काय लिहितो ते ऐका. हिंसेच्या आरोपाखाली पोलिसांनी 100हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली होती, परंतु त्यांना सोडण्यासाठी माझ्यावर पुष्कळ प्रमाणात दबाव आणण्यात आला. नागपूरमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या बैठकीत माझ्यावर टीका करण्यात आली. दिल्लीमध्ये सरदार पटेल यांच्याकडे माझ्या विरुद्ध तक्रार करणार अशी धमकीही मला त्याने दिली. काँग्रेस कार्यकर्त्यांना कायद्याने हिंसा करण्याची सूट दिली आहे असा आदेश ते दिल्लीतून आणू शकतील का, असे मी त्या लोकांना विचार पाहिलं. जरा पुढे जाऊ. पावा कानेंना कोणी ओळखत नाही असं नाही. त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पावा कानेंनी अनेक पत्र सरकारला लिहिलेली आहेत. त्या पत्रातला उल्लेख आहे का? गांधी हत्येनंतर गुंडांनी ब्राह्मणांच्या घरावर आक्रमणे केली आणि आगी लावल्या, त्यांच्या महिलांशी गैरवर्तन केले, असे हिंदू मुसलमान दंगलीच्या वेळीही घडले नव्हते. गव्हर्नमेंट फ्रॉम इनसाइड हे पुस्तक आहे NV गाडगीळ यांचं. NV गाडगीळ कोण आहेत गुगलवर सर्च करून बघा. त्या पुस्तकाचा उल्लेख सर्च करून बघा. त्यात NV गाडगीळ काय लिहितात ते ऐकायचं आहे. ऐका. NV गाडगीळ यांनी नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते आणि गव्हर्नमेंट फ्रॉम इनसाइड या पुस्तकात ते हे सगळी माहिती देतात. सगळी 50 कोटी रुपयांची संपत्ती जाणे, हॉस्पिटल जाणे, शाळा जाणे, जवळपास 1,500 ब्राह्मणांना मारून टाकणे, वाडे जाणे, घर जाणे, अशा कृती गांधी हत्येनंतर घडल्या होत्या. झालं म्हणजे भारतीयांच्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने एका जातीचा वंशविच्छेद करण्याचं ठरवलेलं होतं. मी हे 3 संदर्भ आधी यासाठी दिलेत की तुम्हाला पुढे काय भयंकर घडतंय ते कळावं. आता मी या अत्याचारांची यादी वाचणार आहे. स्मरण झालंच पाहिजे, कारण आम्ही ऐकलोय का स्मरण विसरलो आम्ही. त्या रक्त सांडल्याचे स्मरण कसं विसरता येईल? आणि हे स्मरण दरवर्षी करून द्यावं लागणार आहे. दरवर्षी यासाठी की गांधींच्या स्मृतिदिनांच्या सोबत लक्षावधी ब्राह्मणांचा वंशविच्छेद झाला होता त्याचं स्मरण सुद्धा करून देणं आवश्यक आहे. सगळ्यात मोठं एक मिथक सांगू कोणतं आहे? या जगामध्ये सगळ्यात मोठं मिथक काय असेल तर ते म्हणजे ब्राह्मणांनी अन्याय केले. म्हणजे ब्राह्मणांनी अन्याय केले हे मिथक पसरवलं गेलं, पण ब्राह्मणांवरती काय अन्याय झाले हे कोणी सांगत नाही. म्हणूनच ते सांगायला लागलं. आणि सुरुवातीला जो UGCचा मुद्दा मांडला ना तो इथे आहे. त्याचं भय, अशा एखाद्या कायद्याचं भय का वाटतं? अशा एखाद्या कायद्याला विचार न करता ब्राह्मण समाज का विरोध करू लागतो याचं कारण तुम्हाला आता मी सांगणार आहे.
एक एक स्लाइड तुमच्या समोरून येऊन जाईल, एक एक स्लाइड, एक एक वाक्य, आणि मग बघा तुम्हाला काय वाटतं ते. मंडळी, 4 तासामध्ये मुंबईत बातमी येते आणि पहिला मॉब लिंचिंग होतं. नारायणराव सावरकरांचं दगडाने ठेचून मारण्यात येतं. जखमी झालेले नारायणराव सावरकर मुंबईत गतप्राण होतात. नागपूरमध्ये जोशी हायस्कूल दिवसा ढवळ्यात जाळण्यात आलं. नागपुरातल्या जोशी हायस्कूलची जोशी अण्णावामुळं झालेली राख कशी विसरता येईल. जानेवारी महिना संपता संपता फेब्रुवारी उजाडता नागपूरचं जोशी हायस्कूल जळत होतं. साताऱ्यामधल्या 1500 ब्राह्मण घरांना पेटवून देण्यात आलं होतं. 1500 ब्राह्मण घरं. सातारा जिल्ह्यातल्याच वाई तालुक्यातल्या उडतरे गावात घडलेली भयंकर घटना सांगतोय. या घटनेत एक म्हातारी आजी नातवा सगट राहत होती आणि बाकीची लोक कमाईसाठी किंवा जीव वाचवण्यासाठी बाहेर निघून गेलेली होती. घरची पुरुष मंडळी सापडली नाही म्हणून उडतरे गावातल्या त्या म्हाताऱ्या बाईला नातवा सगट जाळून टाकलं. ते याच काँग्रेसी गुंडांनी. काँग्रेसी गुंड का म्हणतोय याची दाखले मी आधी दिलेले आहेत. पाचगणीतली ब्राह्मणांची शाळा जाळली आणि त्या दिवशीपासून पाचगणीत ख्रिश्चनांच्या शाळांचं पेव फुटलं. त्यांच्या शाळा चालाव्यात म्हणून ब्राह्मणांची शाळा जाळण्यात आली. सांगलीमध्ये जी.एच. जोशी यांची कापडाची गिरणी कोण जाळून टाकली तर याच काँग्रेसी गुंडांनी जाळून टाकली. त्या काळात वाढत्या टीबीचा प्रसार रोखण्यासाठी ब्राह्मण डॉक्टरांनी स्थापन केलेलं सांगलीतलं क्षयरोगाचं म्हणजे टीबी हॉस्पिटल दिवसा ढवळ्या जाळून टाकण्यात आलं. भालजी पेंढारकरांचा स्टुडिओ जाळून टाकण्यात आला. एवढं सगळं घडत होतं पश्चिम महाराष्ट्रात. ब्राह्मणांच्या वंशविच्छेदाची तयारी सुरू होती. मी जेव्हा हे विषय मांडले तेव्हा कमेंट म्हणून अनेक लोकांनी याबाबतच्या घटना कळवल्यात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या दत्तवाड गावामध्ये जयंत कुलकर्णी कळवतात त्यांच्या आजोबांचा चौसोपी वाडा जाळून टाकण्यात आला. त्याची राख किती दिवस होत होती याचा अंदाज त्या कुलकर्णी परिवाराला असेल. शैलेश इनामदार यांच्या सांगलीमध्ये आजोबांचा वाडा कसा जाळून टाकण्यात आला होता याची कहाणी इनामदारांनी आपल्या आजोबांच्या तोंडून ऐकली आणि ते सांगतात ती कधीतरी ऐका. लष्करात काम करणाऱ्या जनरल मनोज नरवणे यांच्या आजोबांचं सोलापुरातील घर कसं जाळण्यात आलं हे नरवणे परिवार आत्ता सांगू शकेल. एवढंच काय, राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर काम केलेल्या अरविंद इनामदारांचं घर कसं जाळलं हे त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात स्पष्टपणे कळवलेलं आहे. 30 जानेवारी मोहनदास करमचंद गांधी यांचा स्मृतिदिन. तसा महाराष्ट्रातल्या अनेक ब्राह्मण परिवारांचा सुद्धा स्मृतिदिन आहे, कारण याच दिवशी काँग्रेसी गुंडांनी यांना मारलं होतं. जेव्हा ब्राह्मणांना खोट्या आरोपात अडकविण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा ब्राह्मण घाबरतो आणि तो प्रतिक्रिया व्यक्त करायला लागतो. काँग्रेसी जनांनी नाडलेला, जाळलेला, पुरलेला हा ब्राह्मण समाज UGC सारखा एखादा कायदा आला की त्याला विरोध करू लागतो, कारण त्याला आठवतो आपला स्मृतिदिन. म्हणूनच याचं स्मरण आज करून देऊन UGCला का विरोध झाला हे तुमच्या लक्षात यावं यासाठी हे बोलतोय. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.